आज मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्प साहेबांना सांगते आहे की पहा, आम्ही कापसावरचा आयात कर शून्य करून टाकला. तुमच्या देशातला कापूस आता आमच्या देशात आम्ही येऊ देणार आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांना हळूहळू सांभाळतो आहोत. एकदम करता येत नाही, नाराजी होऊन जाईल, पॉलिटिकल थ्रेट माझ्या खुर्चीला बसेल. आम्ही हळूहळू मक्याची सुद्धा दरवाजे उघडू. आज GMच्या नावाने ते बंद आहेत, आम्ही तोही काढून टाकू. आम्ही सोयाबीनची दरवाजे उघडू. आम्ही दुधाच्या खासाठी दरवाजे उघडू. आम्ही पोल्ट्रीसाठी दरवाजे उघडू. हळूहळू करू, काही चिंता करू नका. पण आमच्यासोबत राहा, आम्हाला साथ द्या. आमच्या इथल्या अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला यांची तिजोरी भरली पाहिजे, हेच आमचं नियोजन आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आमच्यासोबत राहा. विचार करा हो की आज जगाच्या बाजारात 3,500 रुपये क्विंटल सोयाबीन आहे. ते जर आयात झालं तर काय होईल हो. मका आमच्या MSP पेक्षा कमी आहे जगाच्या बाजारात, तो आयात झाला तर आमच्या मक्यावाल्यांचं काय होईल हो. आणि अमेरिकेचं इथेनॉल आलं तर इथे इथेनॉलचे उद्योग ज्यांनी सुरू केलेले आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं काय होईल. आज सोयाबीनवाले सुद्धा ट्रस्ट आहेत ज्यांनी सोयाबीनचे प्रोसेसिंग प्लांट टाकलेले आहेत. मध्यंतरी भारत सरकारने सोयाबीन विकत घेतलं होतं, ते बाजारात विकायला काढलं. सोयाबीन असोसिएशननी सांगितलं विकू नका, आता विकलं तर भाव पडतील तर सोयाबीन कोणी पेरणारच नाही. विचार करा हो जरा गंभीरपणे.